नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर फोरममध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक एम जे शेख. सारथी करिअर फोरममध्ये आपल्याला शिकवणार आहे इंग्रजी हा विषय. तर विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंटल PSIला जो इंग्रजी हा विषय आहे 25 मार्काला, त्याची विभागणी कशी झाली आहे, त्या विभागणीसाठी 2017मध्ये आयोगाने जे डिपार्टमेंटल PSIला क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आज आपण सोडून घेणार आहोत. त्यानंतर आपण आपली दिशा ठरवणार आहोत. त्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगानेच आपल्याला अभ्यास करायचा आहे. जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या घटकावर विचारलेले आहेत, त्याची आपण सारासार चर्चा या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर बघूयात आयोगाने विचारलेले 2017 या वर्षामध्ये डिपार्टमेंटल PSIवर प्रश्न. तर याच्यात पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न याच्यामध्ये म्हणजे 26 नंबरचा प्रश्न. पहिला का सांगतो मी, कारण पहिलं मराठी आहे, नंतर इंग्रजी आहे. म्हणजे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट. म्हणजे ज्या भागाला अंडरलाईन केलं आहे, आयोगाने सांगितलं आहे की तो भाग याच्यामध्ये काय आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. तर बघा प्रश्न काय बघा, एव्हरी मॉर्टल हॅज टू पे द डेट ऑफ नॅचर वन डे. मॉर्टल, आता हे बघा, एव्हरी मॉर्टल हॅज टू पे द डेट ऑफ नेचर. द डेट ऑफ नेचर म्हणजे याचा अर्थ विचारला आहे तुम्हाला. ही फ्रेज आहे, म्हणजे इडियम्स आणि फ्रेजेसचा हा भाग आलेला आहे. आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. पे द डेट ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचं कर्ज फेडणे. निसर्गाचं कर्ज फेडणे म्हणजेच काय, मरणे. म्हणजे आपण म्हणतो ना, मॅन इज मॉर्टल, प्रत्येक माणूस मरते आहे, म्हणजे एक दिवस सगळ्यांना मरायचं आहे. तर त्याच अनुषंगाने टू पे द डेट ऑफ नेचर याचा अर्थ काय ते बघूयात. तर इथे आयोगाने 4 ऑप्शन दिले आहेत. त्या पहिल्या ऑप्शनमध्ये दिलं आहे टू बिअर द एक्सपेन्सेस, खर्च सहन करणे, असा त्याचा अर्थ आहे. तो त्याचा अर्थ येत नाही. टू बिअर द एक्सपेन्सेस म्हणजे खर्च सहन करणे, तो येत नाही. दुसरं बघा, टू डाय म्हणजे मरणे, हे त्याचं उत्तर बरोबर आहे. तिसरं, टू फेस डिफिकल्टीज, संकटाचा सामना करणे, हे पण येणार नाही. संकटाला सामोरे जाणं, हे देखील त्याचं उत्तर येणार नाही. टू रिटर्न हिज मनी, त्याचे पैसे परत करणे, हे देखील त्याचं उत्तर येणार नाही. मग प्रश्न क्रमांक 26 जो आयोगाने विचारलेला होता त्याचा टू पे द डेट ऑफ नेचर, इडियम्स आणि फ्रेज या घटकावर तो प्रश्न होता. तो मग त्याचं उत्तर आलं टू डाय. म्हणून प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आलं 2. लक्षात. नेक्स्ट पुढे, व्हॉट डज द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी सजेस्ट. मॉडल ऑक्झिलरी सजेस्ट. अगोदर हा प्रश्न सोडवण्याच्या आधी आपल्याला मॉडल ऑक्झिलरी काय असतात ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगोदर आपण उत्तर बघू, नंतर सगळे मॉडल मी तुम्हाला समजून सांगतो. प्रायमरी ऑक्झिलरी कोणते असतात, मॉडल ऑक्झिलरी कसं असतं. डिपार्टमेंटल PSIचे विद्यार्थी जो असतो, म्हणजे त्यांचा सहसा अशा अभ्यासाशी संबंधित जास्त संबंध येत नाही. जे करंट पोझिशनमध्ये आहेत, म्हणजे जे अभ्यास करत आहेत, त्यांना ते अवघड जात नाही. परंतु ज्यांना जॉईंट होऊन 10 वर्ष झालेली आहेत त्यांना हा प्रॉब्लेम येतो. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, चिंता करायची गरज नाही. तर बघा प्रश्न असा दिला आहे, यू कॅन गो नाव. आता याच्यात ओळखायचं आहे काय म्हणायचं, हा कॅन या वाक्यामध्ये काय अर्थ व्यक्त करतो. व्हॉट डज द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी सजेस्ट. आता मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय, याला अभिवृत्तीदर्शक क्रियापद असे म्हणतात. ते व्यक्तीचा मोड ऑफ ॲक्शन म्हणजे मूड दर्शवतात. आता इथे कॅन काय दर्शव, यू कॅन गो नाव, तू आता जाऊ शकतोस. मग याच्यात स्पष्ट आहे, या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला. मग तो काय दर्शवतो आहे, तो परमिशन दर्शवतो आहे का. येस, तो परमिशन, तू आता जाऊ शकतोस. म्हणजे कॅन हा परवानगी घेण्यासाठी आणि देण्यासाठी वापरला जातो. कशामध्ये, इनफॉर्मल परमिशन, गिव्हिंग अँड टेकिंग, देण्यासाठी व घेण्यासाठी कॅन मॉडल ऑक्झिलरी म्हणून वापरला जातो. दुसरं, पॉसिबिलिटी, शक्यता आहे का, नाही. ॲबिलिटी, योग्यता आहे का, नाही. रिक्वेस्ट, विनंती आहे का, नाही. या वाक्यात यू कॅन गो नाव म्हणजे कॅन हा काय दर्शवतो, परमिशन दर्शवतो. तो मॉडल ऑक्झिलरी आहे. या वाक्यात तो परमिशन दाखवतो. म्हणून प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आलं 1. आता याच्यामध्ये आपण बघूयात की मॉडल व्हर्ब्स काय असतात ते बघूयात आपण. मॉडल व्हर्ब्स काय असतात. मॉडल व्हर्ब्स म्हणजे अभिवृत्तीदर्शक क्रियापदे किंवा भाववाचक क्रियापदे जे व्यक्तीचा मूड दर्शवतात. ती कोणती बघा. तर पहिलं जे आहे, आता आपण बघूयात, शाल, शुड, विल, वुड, कॅन, could, may, might, must, need not. मी प्युअर मॉडेल सांगतो आहे, नीड नॉट,
डेअर नॉट, डेअर नॉट, ऑट टू आणि शेवटचं यूज्ड टू. हे 13 मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. हे काय आहे? मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. हे व्यक्तीचा मूड दर्शवतात. लक्षात घ्या, याच्यापैकी कोणताही शब्द जर तुम्हाला आला तर हे काय मॉडल आहेत. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब यांना स्वतःचा अर्थ नसतो. ते वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणूनच काम करतात. हेल्पिंग वर्ब सारखेच ते असतात, म्हणजेच ते सहाय्यकारी क्रियापद म्हणून भूमिका करत असतात वाक्यात. ते वाक्यात एकटे कधीच येत नाही. मुख्य क्रियापदाशिवाय त्यांना अर्थ नसतो. हे सगळे काय आहेत? मॉडल वर्ब. याच मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे एक प्युअर चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये आपण याचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे सगळी मॉडल वर्ब आहेत. त्याच्यामध्ये कॅनवर प्रश्न विचारला होता. हे प्रत्येक गोष्टीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. आपण सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करणार. यांचा अर्थ काय होतो मराठीत, ईच अँड एव्हरी शब्दाचा अर्थ मी तुम्हाला मराठीत सांगणार, जेणेकरून तुम्हाला त्याचा समजण्यासाठी प्रचंड फायदा होईल. जरी तुम्हाला काहीच इंग्रजी येत नसेल तरी आम्ही एक चॅट बॉक्स म्हणजे ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपवर तुम्ही प्रश्न पाठवू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकतात. तुमच्या ईच अँड एव्हरी क्वेश्चनला उत्तर देण्यात येईल. आता पुढचा प्रश्न बघूयात. मग आपण दुसरा प्रश्न झाला आपला. तिसरा प्रश्न बघूयात. तिसरा प्रश्न आपला आहे 28. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. आता याच्यात बघा, प्लॅन्स मे. आता इथे रिकामी जागा होती, लक्षात घ्या. इथे रिकामी जागा आहे. तुम्हाला PPT प्रोव्हाइड करण्यात येईल. त्यामध्ये रिकामी जागा आहे. कुठे? मे आणि ड्यूच्या मध्ये. ते तिथं रिकामी जागा राहिली टाकायची. तर लक्षात घ्या. वाक्य असे, प्लॅन्स मे डॅश डॅश ड्यू टू इनसफिशियंट फंड्स. आता ह्या वाक्यात सांगितलं बघा, प्लॅन्स मे डॅश डॅश ड्यू टू इनसफिशियंट फंड्स आणि 4 उत्तर दिलेली आहेत. बरं का? आता याच्यात दिलं आहे फॉल आउट. आता हे कशावर प्रश्न आहे? हा फ्रेझल वर्ब प्रश्न आहे. फ्रेझल वर्ब म्हणजे इडियम्स फ्रेजेसचाच हा भाग आहे. लक्षात घ्या. फॉल आउटवर प्रश्न आहे. याच्या आधीचा प्रश्न होता ऑक्झिलरी वर्बवर प्रश्न होता. हा परत इडियम्स आणि फ्रेजेसवर प्रश्न आला. म्हणजे 2 प्रश्न इडियम्स फ्रेजेसचे आले त्याच्यात. लक्षात घ्या. आपल्याला ते व्यवस्थित हे देखील करायचं आहे. ठीक आहे. फॉल आउटचा अर्थ होतो भांडणे, भांडण करणे. बरोबर आहे. फॉल अपार्टचा अर्थ होतो कोसळणे, कोलॅप्स, कोसळणे, कोलॅप्स. ठीक आहे. फॉल ऑफचा अर्थ होतो कमी करणे किंवा कमी होणे, टू लेसन असा अर्थ त्याचा होतो. फॉल आउट म्हणजे टू क्वारल. फॉल अपार्ट मीन्स टू कोलॅप्स्ड, कोलॅप्स. फॉल ऑफ कमी होणे, टू लेसन. आणि फॉल थ्रू म्हणजे अयशस्वी होणे, अयशस्वी होणे, निष्फळ होणे असा त्याचा अर्थ असतो. मग प्लॅन्स मे फॉल थ्रू ड्यू टू इनसफिशियंट फंड्स म्हणजे ही योजना कशामुळे निष्फळ ठरली? कशामुळे निष्फळ ठरली? पैसा अपूर्ण होता म्हणून ती योजना असफल झाली, निष्प्रभ ठरली असा त्याचा अर्थ झाला. मी 4 तुम्हाला मराठीत अर्थ लिहून दिलेले आहे. या 4ही फ्रेजचे तुम्हाला मराठीत मी अर्थ लिहून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यात होतं म्हणजे हा प्रश्न देखील इडियम्स आणि फ्रेजेसवर विचारलेला होता. हे 4ही ऑप्शन बघा आणि आपण 4ही प्रश्नांचं एक्सप्लेनेशन यामध्ये घेणार आहोत. अशाच प्रकारचे म्हणजे ज्या ज्या घटकावर आयोगाने डिपार्टमेंटल PSIवर प्रश्न विचारलेले आहेत त्यांची संपूर्ण आपण सारासार चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमचा माइंड सेट होईल अभ्यास करत असताना. आता बघा नेक्स्ट, मग याचं उत्तर काय आलं? याचं उत्तर आलं 4. 28चं उत्तर आलं 4. लक्षात घ्या. नेक्स्ट, चूज द करेक्ट वर्ड. चूज द करेक्ट वर्ड. हिज हँडरायटिंग इज नॉट डॅश 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 दिले पुढे. हिज हँडरायटिंग इज नॉट डॅश डॅश डॅश. आता मी इथं मराठीत अर्थ लिहितं. लिजिबलचा अर्थ होतो सुवाच्य, सुवाच्य म्हणजे व्यवस्थित वाचता येईल असं. इलिजिबलचा अर्थ होतो पात्र, लायक. लक्षात घ्या, पात्र, लायक. इनइलिजिबलचा अर्थ होतो अपात्र आणि इल्लिगलचा अर्थ होतो बेकायदेशीर किंवा बेकायदा, बेकायदेशीर. आता याच्यात बघा, हिज हँडरायटिंग इज नॉट डॅश डॅश. आता तुम्ही सांगा म्हणजे त्याचं हस्ताक्षर सुवाच्य नाही म्हणजे वाचता येत नाही असा त्याचा अर्थ आहे. मग त्या अनुषंगाने या प्रश्न क्रमांक 29चं एकच उत्तर इथं बसतं आहे. कोणतं? लिजिबल. लिजिबलचा अर्थ तो सुवाच्य म्हणजे त्याचा हस्ताक्षर सुंदर नाही, सुवाच्य नाही, वाचता येण्यासारखं नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आलं 1. जिथे जिथे व्होकॅब्युलरीचा संबंध येईल ते डिटेल व्होकॅब्युलरी मी तुम्हाला सांगेल म्हणजे जेणेकरून त्याचा अभ्यास करताना तुम्हाला प्रचंड फायदा होईल. आता पुढे बघूयात.
नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे कॉमन एरर्सचा हा प्रश्न आलेला आहे, करेक्ट सेंटेन्सवर आहे. पहिला प्रश्न बघा त्याच्यातला एमध्ये आहे, द फ्लावर्स स्मेल स्वीट. द स्मेल हे असं क्रियापद आहे की या क्रियापदानंतर ॲडजेक्टिव्ह येतो, ॲडवर्ब येत नाही. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर. गो झालं, स्मेल झालं, लुक झालं, हे असे क्रियापद आहेत की यांच्यानंतर ॲडवर्ब येत नाही, ॲडजेक्टिव्ह येतो. लक्षात घ्या. दुसरं वाक्य, शी लुक्स चार्मिंगली. चार्मिंगली इथं चुकलं आहे, इथं चार्मिंग पाहिजे. लुक हे देखील असं क्रियापद आहे की त्यानंतर ॲडवर्ब येत नाही तर ॲडजेक्टिव्ह येतो. चार्मिंगली हा ॲडवर्ब आहे. नाऊनला लक्षात घ्या. आता नाऊनला जर LY प्रत्यय लागत असेल तर तो ॲडजेक्टिव्ह असतो. नाऊनला जर LY प्रत्यय लागत असेल तर तो ॲडजेक्टिव्ह असतो. ॲडजेक्टिव्हला जर LY प्रत्यय लागत असेल तर तो ॲडव्हर्ब असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. मग दुसरं वाक्य चूक आहे, याच्यातलं पहिलंच बरोबर आहे. कारण लुक झालं, स्मेल झालं, गो झालं, ही अशी क्रियापदं आहेत की त्याच्यानंतर ॲडव्हर्ब नाही येत तर ॲडजेक्टिव्ह येतो. अलग लक्षात. ते चार्मिंगली ॲडव्हर्ब आला आहे म्हणून ते वाक्य चुकलेलं आहे. मग याच्यातलं पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. ए ओनली. मग ए ओनली हे बाकीचे सगळे चुकलेले आहेत. याचं एक्सप्लेनेशन अशी अपेक्षा करतो की याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला व्यवस्थित कळलेलं असेल. डन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. आता इथं लक्ष द्या. म्हणजे हा प्रश्न कशावर आहे ते बघूयात आपण. ठीक आहे. नेक्स्ट, ही प्रिव्हेंटेड मी टू गो देअर. पहिली गोष्ट हेच चुकलं आहे. हा देअर जो आहे ना, हा देअर ॲडजेक्टिव्ह आहे. हा देअर ॲडव्हर्ब आहे. लक्षात घ्या. हा देअर काय आहे? ॲडव्हर्ब. लक्षात घ्या. आणि हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह. लक्षात घ्या. ठीक आहे. दोघांमध्ये फरक. मग पहिलं वाक्य चुकलं. प्रिव्हेंट असं क्रियापद आहे की त्यानंतर एकतर ING येईल किंवा फ्रॉम प्लस ING येईल. लक्षात घ्या. ही प्रिव्हेंटेड मी गोईंग देअर. इथं जर देअर राहिला असता तर हे वाक्य देखील बरोबर आलं असतं. वाक्य चुकलेलं आहे. ठीक आहे. पुढे, ही प्रिव्हेंटेड मी फ्रॉम गोईंग देअर. ही प्रिव्हेंटेड मी फ्रॉम गोईंग देअर. प्रिव्हेंट हा असा क्रियापद आहे त्यानंतर नेहमी एकतर काय येईल? जिरंड येईल. जिरंड म्हणजे ING फॉर्म जो नामाचं काम करतो. हे नॉन फायनाईट वर्ब म्हणजे अपूर्ण अर्थाची क्रियापद आहे. त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे, जिरंड आहे, पार्टिसिपल आहे. ते शिकणार आहोत आपण व्यवस्थित. ठीक आहे. ही प्रिव्हेंटेड मी फ्रॉम गोईंग देअर हे वाक्य बरोबर आहे. चौथं, ही प्रिव्हेंटेड मी फॉर गोईंग देअर. फॉर नाही, फ्रॉम पाहिजे म्हणून हे वाक्य चुकलं. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. प्रिव्हेंट हा असा क्रियापद आहे की त्यानंतर जर दुसरं क्रियापद भरायला तुम्हाला सांगितलं असेल तर डोळे झाकून ING भरावा किंवा फ्रॉम प्लस ING भरावा. लक्षात आलं. म्हणून प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आलं 3. ही प्रिव्हेंटेड मी फ्रॉम गोईंग देअर हा प्रश्न नॉन फायनाईट वर्ब. म्हणजेच नॉन फायनाईट वर्ब कोणते कोणते आहेत? इन्फिनिटिव्ह 2 + V1 असतो. जिरंड V1 + ING असतो. आणि पार्टिसिपल हा ॲडजेक्टिव्हचं काम करतो. लक्षात घ्या. हे 3 आहेत नॉन फायनाईट वर्ब. ते आपण व्यवस्थित त्याचा अभ्यास करणार आहोत सिलेबसमध्ये. ठीक आहे. प्रश्न लक्षात आला. मग 31चं उत्तर आलं 3. तर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32 बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विरामचिन्हे वापरलेली खालील वाक्य म्हणजे बरोबर वाक्य कोणती ते ओळखा असा त्याचा अर्थ आहे. तर बघा, आय लाईक पोएम्स, स्टोरीज अँड प्रोज. आय लाईक पोएम्स कॉमा आला, स्टोरीज अँड प्रोज हे वाक्य बरोबर आलं. ठीक आहे. पहिलं तर बरोबर आलं. पुढे, मँगो, ॲपल, डेट, आल्मंड, वॉलनट, वॉटरमेलन etc आर युजफुल फ्रूट्स हे वाक्य देखील बरोबर आहे. मँगो म्हणजे आंबा, ॲपल म्हणजे सफरचंद, डेट म्हणजे खारीक खजूर म्हणतो आपण, आल्मंड म्हणजे बदाम, वॉलनट म्हणजे अक्रोट, बरोबर, वॉटरमेलन म्हणजे टरबूज. आलं लक्षात. काही ड्राय फ्रूट्स आहेत, काही फ्रूट्स आहेत. लक्षात घ्या. युजफुल हे वाक्य देखील बरोबर आहे. नेक्स्ट, आय वोक अप. सेमिकॉलन आपण कुठे देतो? कॉमापेक्षा कमी थांबतो तेव्हा आपण सेमिकॉलन देतो. हे वाक्य बरोबर इथपर्यंत. आय वोक अप, आय गॉट आउट ऑफ बेड हे वाक्य देखील बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, दिलेलं 3ही वाक्य ABC हे 3ही वाक्य बरोबर आहेत. तर आता आन्सर ऑप्शन बघूया आपण. ABC कोणत्या ऑप्शनमध्ये? तर बघूया. A and C ओनली पहिल्या ह्याच्यात नाही. A and B ओनली नाही. तिसरं बघा, B and C ओनली नाही.
ऑल ऑफ द अबो, येस तिन्ही आहेत ना, वरील दिलेले सर्व आहेत ना, म्हणून चौथं त्याचं उत्तर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33 बघा. चूज द करेक्ट प्रोनाऊन. चूज द करेक्ट प्रोनाऊन. प्रोनाऊनवर प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. हां, आता याच्यात बघा, डॅश 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 डू यू विश टू सी. ह्या वाक्याचा अर्थ काय माहिती आहे का? जर आपण इथं हू भरला तर त्याचा अर्थ होईल डू यू विश टू सी. अर्थ येणार नाही. तुला कोण भेटायचं आहे असा अर्थ येईल, म्हणजे तिथं हू येणार नाही. हुमचा अर्थ होतो कोणाला, हूचा अर्थ होतो कोण, हूचा अर्थ होतो कोणाचा, कोणाची, कोणाचे. आलं का लक्षात? होम डू यू विश टू सी, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे असं जर आपण म्हणू तर हे ऑप्शन बरोबर येईल. इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन आहे, बरोबर आहे. हुज देखील येणार नाही. हुजचा अर्थ कोणाचा, कोणाची, कोणाचे. तुम्हाला कोणाला भेटायचं आहे. होम डू यू विश टू सी, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे. आलं लक्षात? अशा अर्थाने फक्त यामध्ये इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन होम येईल. आलं का लक्षात? मग चौथा ऑप्शन देखील येणार नाही, कारण हुचा अर्थ होतो कोण. हुचं आता बघा, कोण हा कर्त्याचं काम करतो, म्हणजे करता म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता जो वाक्याच्या सुरुवातीला येतो, बरोबर आहे. हा जो हुम आहे तो हां कोणाला, बरोबर आहे. कोणाला हा कर्माचं काम करतो, म्हणजे ऑब्जेक्टचं काम करतो, बरोबर आहे ना. हा ऑब्जेक्ट शेवटीच येतो, लक्षात घ्या. आलं का लक्षात? हां, पुढे. आणि हा जो हुज आहे तो पॉझिटिव्हसाठी येतो, म्हणजे षष्टी विभक्ती दाखवण्यासाठी येतो. हुजकार म्हणजे नामाच्या आधी येतो. हुजकार कोणाची गाडी. आलं का लक्षात? या पद्धतीने येतो. तुम्हाला कोणाला भेटायचं आहे, तुम्हाला कोण भेटायचं आहे, तुम्हाला कोणाचं भेटायचं आहे, यापैकी फक्त हेच इथे जमतं, हेच त्याचं उत्तर प्रॉपर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 33चं करेक्ट प्रोनाऊन आलं 2. ठीक आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे काय? विचारलेल्या मूळ प्रश्नाला एक लहान प्रश्न जोडलेला असतो, म्हणजे प्रश्नाला योग्य पुष्टी मिळावं म्हणून मुख्य प्रश्नासोबत जो एक लहान प्रश्न जोडलेला असतो त्यालाच क्वेश्चन टॅग असं म्हणतात. टॅग म्हणजे शेपूट असा अर्थ होतो, त्याला मराठीत पुच्छ प्रश्न असे म्हणतात. तर बघूया, ते आपण चॅप्टर शिकणारच आहोत डिटेलमध्ये. क्वेश्चन टॅगमध्ये सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी वर्ब ह्या दोन गोष्टीवर जास्त भर असतो. ही पहिली गोष्ट, सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी वर्ब. इंग्रजीमध्ये दोनच अशी काळ आहेत की त्यांच्यात सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. तो सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट. तो आपल्याला घ्यावा लागतो. सिम्पल प्रेझेंटमध्ये डू डज, सिम्पल पास्टमध्ये डीड. मग सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी वर्ब दुसरं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. लक्षात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला घ्यावं लागतं, लक्षात घ्या. म्हणजे वाक्य होकारार्थी असेल तर आपण नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं. ह्या बेसवर क्वेश्चन टॅग डिपेंड आहे. ते सिलेबस शिकताना आपण डिटेलमध्ये त्याची चर्चा करणार. मी तुम्हाला फापट पसारा शिकवत बसणार नाही, अतिशय टेक्निकने शिकवेल. म्हणजे आयोगाने कसं विचारलं त्या बेसवर शिकवणार तुम्हाला, एकदम अतिशय जे लागू पडेल तेच. आता पहिलं वाक्य बघा, वी मस्ट गो नाव. आता या वाक्यात बघा, वी आला करता, सब्जेक्ट, मस्ट आला ऑक्झिलरी वर्ब, म्हणजे हा मॉडल आहे. झालं आपलं काम, बाकीचं वाचायची गरज नाही आहे, बरोबर. वी मस्ट गो नाव इथपर्यंत वाक्य आपण वाचलं आहे, बरोबर आहे. हे वाक्य होकारार्थी आहे. मग त्याचं उत्तर काय येईल? म्हणजे कसं, जो सहाय्यकारी क्रियापद आलेला असतो, जर वाक्य होकारार्थी असेल, इथं मस्ट आलं आहे, याच्यात नॉट मिळवायचा, याचा शॉर्ट फॉर्म झाला मस्टंट, बरोबर आहे ना. काय झाला? मस्टंट. आणि जो करता असेल, करता कोणता आहे? वी, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. असं जर तुमचं उत्तर दिलेलं असेल तर ते वाक्य बरोबर आहे. ते वाक्य बरोबर आहे. डन. दुसरं, यू आरंट लिव्हिंग. तू जात नाहीस का? तू जात नाही, यू आरंट लिव्हिंग. वाक्य नकारार्थी आहे, मग उत्तर होकारार्थी यायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. यू आर यू असं उत्तर यायला पाहिजे. बघूया तिथं आर यू उत्तर आहे का? नाही, तिथं आरंट यू आहे, म्हणून हे वाक्य चुकलं. होकारार्थी असेल तर नकारार्थी, नकारार्थी असेल तर होकारार्थी, परंतु इथे नकारार्थी आले आहेत, म्हणून वाक्य चुकलं. पुढचं, यू कॅन ड्राईव्ह. यू कॅन वाक्य होकारार्थी आहे. कांट यू असं उत्तर आहे का ते बघावं लागेल आपल्याला. कांट यू उत्तर आहे, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. आलं लक्षात. मग आता बघूयात, ए आणि सी हे दोनच पर्याय यात बरोबर आहेत. मग ते बघूयात आपण. ए अँड सी कुठे आहेत? ए अँड सी ओनली पहिलाच पर्याय बरोबर आहे. बी अँड सी ओनली नाही. सी ओनली नाही. ए बी अँड सी नाही. अशा म्हणून प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आलं 1. ठीक आहे.
नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. आता पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? कर्मणी प्रयोग. लक्षात घ्या. ठीक आहे. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाची रचना नेहमी ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 अशी असते. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काळ कोणताही असो, क्रियापद हे नेहमी तिसऱ्या रूपातच वापरले जाते. लक्षात घ्या. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आपण शिकणार आहोत. कर्तरी कर्मणी प्रयोगाचा वापर हे आपण अतिशय डिटेलमध्ये चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आलं लक्षात. आता व्हॉट डू यू डू नाव. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा फसवा प्रश्न आहे. आयोगाने तुम्हाला इथं फसवलं आहे. बरोबर आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना वाटलं असेल हा सिम्पल प्रेझेंटचा पॅसिव्ह आपल्याला करायचा आहे. बरोबर आहे. पण तसं नाही. बघा, व्हॉट डू यू डू नाव म्हणजे हा जो नाव आहे ना, हा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये वापरला जातो. कशामध्ये? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये, म्हणजे चालू वर्तमान काळात वापरला जातो. म्हणजे आपल्याला उत्तर सिलेक्ट करताना चालू वर्तमान काळाचा पॅसिव्ह घ्यावा लागेल. म्हणजे आपलं सूत्र कसं पाहिजे माहिती आहे का? ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 अशी रचना पाहिजे. आणि जर हा हे असेल म्हणजे WH क्वेश्चन आहे हा, तर मग सुरुवातीलाच WH वर्ड प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 अशी रचना येईल. मग बघा, मग व्हॉट हॅज बीन काळ चुकला, संपला विषय. इज बेईंग डन असं पाहिजे आपल्याला. व्हॉट इज बेईंग डन बाय यू नाव. व्हॉट इज बेईंग डन बाय यू नाव हे त्याचं उत्तर बरोबर आहे. व्हॉट आर यू डुईंग नाव हा पॅसिव्ह नाही. वरचा पॅसिव्ह आहे, 2 नंबरचा पण पॅसिव्ह आहे, पण हा परफेक्ट प्रेझेंटचा पॅसिव्ह आहे. हा कंटिन्युअस प्रेझेंटचा पॅसिव्ह आहे. लक्षात घ्या. 2 नंबरचं उत्तर बरोबर. व्हॉट हॅज बीन बेईंग डन बाय यू ही रचनाच चुकीची आहे. बीन आणि बिंग सोबत येत नाहीत. लक्षात. ते शिकवणार तुम्हाला. 8च काळांचा पॅसिव्ह होतं, उरलेल्या 4 काळांचा होत नाही. का होत नाही ते आपण सिलेबसमध्ये शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्न क्रमांक 35मध्ये 2 नंबरचं जे पॅसिव्ह व्हॉइस आहे, म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांना गोंधळ पडला असेल, हे कंटिन्युअस प्रेझेंट आहे. कंटिन्युअस प्रेझेंट कसं समजायचं? व्हॉट डू यू डू नाव म्हणजे तू आता काय करत आहेस, असं कसं, सध्या तू काय करत आहेस असं जर विचारलं तर ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग ॲक्शन इज गोईंग ऑन असा अर्थ त्याचा असतो. म्हणजे तो चालू वर्तमान काळाचा बोध करतो. म्हणून त्याचं उत्तर व्हॉट इज बेईंग डन बाय यू नाव. तू आता काय करत आहे, तुझ्याकडून आता काय केलं जात आहे असं त्याचं पॅसिव्ह येईल मराठीत. लक्षात घ्या. म्हणून प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36 बघा. चूज द बेस्ट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. इनडायरेक्ट स्पीच. एक इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते आपल्याला बघावं लागेल. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? डायरेक्ट स्पीच म्हणजे एखाद्या व्यक्तीचे बोललेले वाक्य जसेच्या तसे अवतरण चिन्हात लिहिणे. मग ते अवतरण चिन्ह एकेरी असो की दुहेरी, त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष कथन त्याला मराठीत म्हणतात. ते आपण बघणार आहोत. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं बोलणं जसंच तसं न लिहिता ठराविक बदल करून आपल्या भाषेत लिहिणं, त्यालाच इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन असं म्हणतात. त्याचे भरपूर असे त्याचे हे आहेत, टेक्निक्स आहेत, ते कसं लक्षात ठेवायचं असं त्याचे रूल्स आहेत, ते आपण सगळे सिलेबसमध्ये बघणार आहोत. तर असे मित्रांनो बघायच्यात. प्रश्न असा आहे, डू यू सपोज यू नो बेटर दॅन युअर ओन फादर. वाक्याचा अगोदर काळ बघायचा. डू यू सपोज यू नो बेटर दॅन युअर ओन फादर. आता यामध्ये लक्षात घ्या, हा इथे वापरा. डू यू सपोज यू नो बेटर दॅन युअर ओन फादर. तुला असं वाटतं का तू स्वतःच्या वडिलांपेक्षा जास्त तुला येतं, जास्त जाणतो, असा त्याचा अर्थ आहे. जीअर्ड हिज अँग्री मदर. त्याची रागवलेली आई त्याच्यावर खवळली, खेचकली, असा त्याचा अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना सगळ्यात आधी जो भाग आपण घेतो म्हणजे काय, याच्यामध्ये 5 गोष्टींमध्ये बदल होतात. 5 गोष्ट म्हणजे कोणती? पहिला बदल असतो रिपोर्टिंग व्हर्ब. रिपोर्टिंग व्हर्ब काय असतात? म्हणजे जे क्रियापद सेड, सेड टू वापरले जातात त्यांना रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. याच्यामध्ये कनेक्टिव्ह हा दुसरा भाग असतो. म्हणजे वाक्याच्या प्रकारानुसार याच्यात कनेक्टिव्ह वापरलं जातं. जर स्टेटमेंट असेल तर आपण टोल्ड वापरतो. जर व्हर्बल क्वेश्चन असेल, हा व्हर्बल क्वेश्चन आहे, म्हणजे जो सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होतो. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना, हे जे आहेत. एम इज, आर, वॉज, वेअर, है ना
हॅव हॅज हॅड, डू डज डीड, शाल शूड, विल वूड, कॅन कुड, मे माईट, मस्ट, नीड नॉट, डेअर नॉट, ऑट टू, यूज टू ह्या सहाय्यकारी क्रियापदाने जे प्रश्न सुरू होतो आणि त्याचं उत्तर येस किंवा नोमध्ये देण्यात येतं त्यालाच व्हर्बल क्वेश्चन, शाब्दिक प्रश्न अशी म्हणतात. हा शाब्दिक प्रश्न आहे. शाब्दिक प्रश्न असेल तर त्याला कनेक्टिव्ह आपण घेतो. इफ किंवा वेदर. जर WH असेल तर तोच WH वर ठेवतो. जर एक्सक्लेमेटरी असेल तर आपण दॅट वापरतो. लक्षात घ्या. तिसरा प्रकार याच्यात येतो टेन्स, म्हणजे टेन्समध्ये बदल होतो. जर रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तर वाक्याचा काळ बदलतो. लक्षात घ्या. चौथा बदल आहे प्रोनाऊनमध्ये काय बदल होतो? प्रोनाऊन आणि ॲडजेक्टिव्हमध्ये जवळचा आणि दूरचा संबंध असतो. लक्षात घ्या. प्रोनाऊन आणि ॲडजेक्टिव्हमध्ये बदल होतो. बरोबर आहे. आय असेल तर ही होतो मुलासाठी, आय असेल मुलीसाठी तर शी होतो. आलं का लक्षात? म्हणजे असे प्रोनाऊन आपण म्हणजे ज्यावेळेस सिलेबस शिकू त्यावेळेस ते खूप होईल. आणि पॉइंटर वर्ड्स असतात. टुडे असेल तर दॅट डे, टुमॉरो असेल तर नेक्स्ट डे, है ना. येस्टरडे असेल तर प्रिव्हियस डे, हिअर असेल तर देअर, नाव असेल तर देन, ॲगो असेल तर बिफोर, असे बदल होतात. ते आपण सगळं सिलेबसमध्ये बघणार आहोत. त्यालाच इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. हे 5 बदल जर तुम्हाला व्यवस्थित येत असतील, या 5 बदलमध्ये जर तुमची कमांड झाली व्यवस्थित तर तुम्हाला कोणतंही इनडायरेक्ट स्पीच सोडवता येतं. हे व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चनचं वैशिष्ट्य असं असतं की याच्यात रिपोर्टिंग व्हर्ब येणार काय? आस्क्ड, इन्क्वायर्ड, वॉन्टेड टू नो या 3पैकी एक. त्याच्यानंतर कनेक्टिव्ह येणार इफ किंवा वेदर आणि वाक्याचा काळ भूतकाळ होणार. लक्षात घ्या. एक विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात घ्यायचं की आस्क्ड नंतर नेहमी काय येणार? वेदर येणार किंवा इफ येणार. आस्क्ड नंतर कधीच दॅट येत नाही. लक्षात घ्या. आला तर तो वाक्य चुकीचं असतं. हे इलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही ते ओढवू शकता. आता बघूया मग वाक्य बघूया. हिज अँग्री मदर जिअर्स. आता बघा इथं जिअर्ड आहे म्हणून हे उडवलं आपण. जास्त वाचायची गरज नाही कारण रिपोर्टिंगवर भूतकाळ आहे. इथं वर्तमान काळात आला, उडवला तो, म्हणजे चुकलं पहिलं वाक्य. हिज अँग्री मदर जिअर्स अँड आस्क्ड वेदर ही सपोज दॅट ही न्यू बेटर दॅन हिज ओन फादर. रिपोर्टिंग वर्ब चुकलं आहे, वाक्य चुकलं, जास्त वाचायची गरज नाही कारण इथे रिपोर्टिंग वर्ब काय? जिअर्ड हिज अँग्री मदर, जिअर्ड पास्ट टेन्समध्ये आहे. ठीक आहे. हिज अँग्री मदर जिअर्ड अँड आस्क्ड दॅट. इथे पण चुकलं. आस्क मी काय बोललो? आस्क नंतर वेदर येईल, इफ येईल, पण दॅट येणार नाही. दॅट आलं तर वाक्य चुकलं. काही पुढे वाचायची गरजसुद्धा नाही तुम्हाला. हे लक्षात घ्या. वेळ वाचण्याच्या गोष्टीत मी सिलेबस शिकवताना हे तुम्हाला अतिशय व्यवस्थित टेक्निक सांगेल ते कसं सोडवायचं पटापट. नेक्स्ट तिसरं. हिज अँग्री मदर जिअर्ड, रिपोर्टिंग बरोबर आला. अँड आस्क्ड वेदर. मी सांगितलं मला आस्क नंतर वेदर येईल किंवा इफ येईल. वेदर आला. वेदर ही सपोज दॅट आला. सपोज दॅट ही न्यू बेटर दॅन हिज ओन फादर. याच्यात वाक्याचा काळ बदलला जो बदलायला पाहिजे, म्हणजे हे वाक्य बरोबर आलं. इनडायरेक्ट स्पीचच्या नियमानुसार बरोबर आलं. रिपोर्टिंग वर्ब आला, है ना. आस्क्ड आला, रिपोर्टिंग वर्ब, कनेक्टिव्ह वेदर आला, वाक्याचा काळ भूतकाळ केला, न्यू झाला. आलं लक्षात. नेक्स्ट. हिज अँग्री मदर जिअर्ड अँड आस्क्ड वेदर ही सपोज दॅट ही नोज. वाक्याचा काळ चुकला इथे म्हणून वाक्य चुकलं. लक्षात. म्हणून प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आलं 3. ही टेक्निक्स एक सगळ्या तुम्ही म्हणजे प्रश्न पाहता बरोबर तुम्हाला उत्तर येईल याची मी गॅरंटी देतो. लक्षात घ्या. एक टेक्निक असते ती सांगेल मी तुम्हाला ते सिलेबस शिकवताना. ते कसं इमिजिएट ओळखायचं. 36 सेकंदात आपल्याला मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा असेल त्यासाठी जर एवढं आपण आपल्याला जर माहीत नसेल तर ते पॉसिबल नाही. ते सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ते सिलेबसमध्ये घेऊ आपण. आलं लक्षात ना. नेक्स्ट. मग प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आलं 3. नेक्स्ट. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. आता तेच आलं. इनडायरेक्ट नॅरेशन म्हणजे स्पीच. स्पीचला दुसरा शब्द आहे नॅरेशन, अप्रत्यक्ष कथन. बघा. ही सेज आय एम वर्किंग हार्ड. ही सेज आय एम वर्किंग हार्ड. सेज असेल लक्षात घ्या. रिपोर्टिंग व्हर्ब जर डायरेक्ट स्पीचमध्ये सेज असेल, विल से असेल किंवा हॅज सेड असेल तर वाक्याचा काळ बदलत नाही. वाक्याचा काळ बदलत नाही. फक्त सर्वनाम व पॉइंटर वर्ड्स बदलतात. वाक्याचा काळ बदलत नाही. ही सेज आय एम वर्किंग हार्ड. चालू वर्तमान काळ आहे. हा चालू वर्तमान काळच राहील. पण हा आय कोणासाठी आला आहे? ही साठी. मग इथे प्रोनाऊन काय येईल? ही येईल. हिला इज येतो, ॲम येत नाही. त्या पद्धतीनेच बदल होईल. दुसरं काहीही बदल होणार नाही. ही सेड दॅट. सेड आला चुकलं. वाचायचं कामच नाही. इथं सेज आहे. सेज यायला पाहिजे. ही सेज दॅट
ही सेज दॅट, वाक्य जोडण्यासाठी दॅट आला कनेक्टिव्ह. ही इज वर्किंग हार्ड. हा ही साठी आय होता, आयसाठी काय येणार, ही येणार, कारण स्पीकर कोण आहे, करता कोण आहे, ही आहे. मग प्रोनाऊन आयसाठी काय येणार, ही. मग हे दुसरं उत्तर बरोबर. ठीक आहे. तिसरं उत्तर बघा, ही सेज ही इज वर्किंग हार्ड. विद्यार्थी मित्रांनो, याच्यात एक गोष्ट राहिली, जर याच्यात दॅट राहिला असता तर हे वाक्य देखील बरोबर आलं असतं. हे तिसरं वाक्य चुकलं. चौथं वाक्य बघा, ही सेड दॅट, रिपोर्टिंग व्हर्ब चुकला आहे, ही इज वर्किंग हार्ड नाही. फक्त इथे राहिलं असतं सेज तर हे वाक्य देखील बरोबर राहिलं असतं. रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमान काळात आहे. जेव्हा डायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमान काळात व भविष्य काळात असेल तर वाक्याचा काळ बदलत नाही, फक्त सर्वनाम व पॉइंटर वर्ड्स बदलतात, लक्षात घ्या. म्हणून प्रश्न क्रमांक 37चं उत्तर आलं 2. नेक्स्ट, आयडेंटिफाय द क्लॉज अंडरलाईन. क्लॉज हा प्रकार आला. क्लॉज म्हणजे क्लॉज काय आहेत, फ्रेज काय आहे, बरोबर आहे. हे सगळं आपण सिलेबसमध्ये शिकणार आहोत. फ्रेज काय आहे, सेंटेन्स काय आहे, याची सगळ्यांच्या मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ओळखता येईल. वाक्याचा म्हणजे काय दिलं बघा, वाक्य कसं दिले बघा, दोज हू आर ऑनेस्ट सक्सिडेड इन लाईफ. याची एक तुम्हाला ट्रिक सांगतो छोटी. कसं बघा, जर हू, whom, whose, which, that, when, where, why म्हणजे या सगळ्यांच्या आधी जर, यांच्या आधी जर नाऊन किंवा प्रोनाऊन असेल तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. काय असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. बघा मग, नाऊन किंवा प्रोनाऊन असेल तर तो काय असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. लक्षात घ्या. दोज हू आर ऑनेस्ट सक्सिडेड इन लाईफ. दोज हू आर ऑनेस्ट सक्सिडेड इन लाईफ. आता दोज हा काय आहे, प्रोनाऊन आहे. दोज हा काय आहे, प्रोनाऊन आहे. हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे. दोज हू आर ऑनेस्ट सक्सिडेड इन लाईफ. मी काय सांगितलं तुम्हाला, हू, हुम, हुज, विच, दॅट, वेन, वेअर, व्हाय च्या आधी नाऊन किंवा प्रोनाऊन येत असेल तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. तर मित्रांनो बघा, हा नाऊन क्लॉज नाही, हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ॲडर क्लॉज नाही, ॲडर क्लॉज ऑफ कंडिशन नाही. ही याची एक टेक्निक सांगितली. नाऊन जे जे फंक्शन करतो ना तेच नाऊन क्लॉज करतो. नाऊन कर्त्याचं काम करतो, नाऊन कर्माचं काम करतो. हे डिटेल आपण बघणार आहे. म्हणजे वाक्य बघितल्यावर तुम्ही सांगाल नाही सर हे नाऊन क्लॉज आहे, सर हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, हा ॲडर क्लॉज आहे. ॲडर क्लॉजचे 9 प्रकार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या फंक्शन्सनुसार प्रकार पडले आहेत. मग प्लेस असेल, टाईम असेल, मॅनर असेल, डिग्री असेल, कॉन्ट्रास्ट असेल, ठीक आहे ना, रिझल्ट असेल, पर्पज असेल, वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. ॲडजेक्टिव्ह क्लॉजचे फक्त 2च प्रकार पडतात. म्हणजे प्रकार कसं, एक रिलेटिव्ह प्रोनाऊनने इंट्रोड्यूस होणारा आणि दुसरा रिलेटिव्ह ॲडव्हर्बने इंट्रोड्यूस होणारा. आता हे जे आहेत रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स आहेत, याने इंट्रोड्यूस होतात, हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. मग हे उत्तर आलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. याचं उत्तर काय आलं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. एक ट्रिक सांगितली होती तुम्हाला की हू, हुम, हुज, विच, दॅट, व्हॉट, वाय, वेन, व्हेअर याच्या आधी जर नाऊन किंवा प्रोनाऊन असेल तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. ओळखायचं सोपं. डन. प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आलं 2, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. नेक्स्ट, चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस. मिस्टर कृष्णाजी टीचेस अस ग्रामर. मिस्टर कृष्णाजी टीचेस अस ग्रामर. आता याच्यात बघा, टीचेस म्हणजे सिम्पल प्रेझेंट आहे, लक्षात घ्या. परत अस आहे प्लस ग्रामर. याची पॅसिव्ह व्हॉइस 2 येतील, पण आयवाने आपल्याला एकच दिलेलं आहे. 2 पद्धतीने आपण पॅसिव्ह व्हॉइस घेऊ शकतो. एक ग्रामरने, म्हणजे आता याच्यात बघा, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सजीव असतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट निर्जीव असतो, लक्षात घ्या. आता आपण दिलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट असेल. आणि जे द्वितीयामधलं रूप आलेलं असतं, जे द्वितीयातलं रूप आलेलं असतं ते टूने जोडायचं असतं. द्वितीयात रूप कोणते, मी, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह अस, मी, अस, यू, हिम, हर, देम हे टूने जोडायचे असतात वाक्यात, जर पॉसिबल असेल तर. लक्षात बघा. मग ग्रामर टीचेस अस मिस्टर कृष्णाजी, हा पॅसिव्ह व्हॉइस नाही, हा पॅसिव्ह व्हॉइस नाही. मी सूत्र काय सांगितलं, ऑब्जेक्ट यायला पाहिजे,
बरोबर आहे, ठीक आहे. किंवा ही पहिली पद्धत झाली. दुसरी पद्धत काय, जो हा अस आलेला आहे याचा आपण प्रथमा करून वी करून सुद्धा पॅसिव्ह वॉइस घेऊ शकतो. आलं लक्षात? हां, झालं. मग वी आर टॉट ग्रामर बाय मिस्टर कृष्णाजी. वी आर टॉट ग्रामर बाय मिस्टर कृष्णाजी. हे उत्तर बरोबर आहे. बघा, हा असचा काय झाला, वी वी आणि क्वेश्चन वर्तमान आर आला, बरोबर आहे. टॉट V3 येतो आहे का, एम आर आणि क्वेश्चन प्लस V3 टॉट. टीचचं काय आलं, टॉट ग्रामर बाय मिस्टर कृष्णाजी. आलं लक्षात? वी आर टॉट बाय मिस्टर कृष्णाजी ग्रामर. ही रचना चुकलेली आहे, लक्षात घ्या. पुढे ग्रामर टीचर्स अस बाय मिस्टर कृष्णाजी नाही. हा ॲक्टिव्ह वॉइस आहे, लक्षात घ्या. याचा पॅसिव्ह वॉइस दोन प्रकारे आला असता. याचे दोन पॅसिव्ह वॉइस आपण करू शकतो. बघा, प्रश्न असा होता, कृष्णाजी टीचेस अज ग्रामर असा प्रश्न होता. बघा, कृष्णाजी टीचेस अज ग्रामर असा प्रश्न आहे, बरोबर. आता याच्यामध्ये बघा दोन, याच्यात कृष्णाजी काय आला, सब्जेक्ट आला. टीचेस काय आला, व्हर्ब आला. अस काय आला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आला. ग्रामर काय आला, डायरेक्ट ऑब्जेक्ट आला. तर बघा, मग याच्यामध्ये दोन पद्धतीने आपण याचं पॅसिव्ह वॉइस करू शकतो. पहिले डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे ग्रामर घेऊन, ग्रामर इज टॉट टू अस बाय मिस्टर कृष्णाजी. हे त्याचं उत्तर येईल पहिलं. आणि दुसरं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन, म्हणजे हा अस आहे जे आयोगाने उत्तर दिलेलं आहे त्याचं प्रथमा करून आपण उत्तर घेऊ शकतो. म्हणजे वी आर टॉट ग्रामर बाय मिस्टर कृष्णाजी. तर या पद्धतीने त्याचं उत्तर येऊ शकतं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, याचं उत्तर दोन पद्धतीने येऊ शकतं. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं, हे तुम्हाला जाणून घेणं खूप आवश्यक आहे. डायरेक्ट ऑब्जेक्ट ही नेहमी वस्तू किंवा जागा असते, म्हणजे निर्जीव असते. तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सजीव व्यक्ती किंवा प्राणी असतात. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्हाला सांगितलं होतं की दोन पद्धतीने त्याचा पॅसिव्ह वॉइस येतो. आलं लक्षात? आता पुढचं बघा, पुढचं आपण आता बघूयात. नेक्स्ट, आता पुढचा आहे पॅसेज. कृष्णा, कितवा प्रश्न होता रे गाय? हा उतारा दिलेला आहे. कॉम्प्रिहेन्शन 5 मार्काला आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. तर ते तुम्ही वाचायचं आहे. याचं मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सोडून देईल. मी आता इथं ही वाचत नाही, ते तुम्ही वाचायचं आहे. व्हिडिओ नंतर बघायचा आहे, पॉज करून तो वाचायचा आहे. त्याचे उत्तर मी तुम्हाला सोडवून देणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता याच्यात बघा पहिला प्रश्न आहे 40 नंबरचा. द पर्पज ऑफ युआन स्वांग टू ट्रॅव्हल टू इंडिया वॉज. म्हणजे युआन स्वांग हा जो चिनी प्रवासी होता, भारतात प्रवास करण्याचा त्याचा उद्देश काय होता, हेतू काय होता, बरोबर आहे. तर हेतू काय होता, त्याला भारतामध्ये जे शक्तिशाली जे राजे होते, त्यांच्या आपल्या कल्चर्स होत्या, त्याचा अभ्यास करायचा होता. हा त्याचा हेतू होता. बघूयात. टू स्टडी द इन्फ्लुएन्स ऑफ बुद्धिझम ऑन हिंदू रिलिजन, नाही. टू स्प्रेड हिज रिलिजन इन इंडिया, म्हणजे त्याला त्याचा धर्म भारतात वाढवायचा होता, नाही. टू अंडरटेक पिलिग्रिम्स अँड एन्हान्स नॉलेज, नाही, हे देखील नाही. म्हणजे तो काय करणार होता, यात्रा हाती घेऊन आपलं नॉलेज वाढवणार होता, असा त्याचा अर्थ आहे. टू स्टडी पॉवरफुल कल्चरल फोर्सेस इन इंडिया, हे त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या. म्हणजे भारतामध्ये ज्या अद्ययावत शक्ती होत्या, म्हणजे जे मोठे मोठे राजे होते, त्यांच्या दरबारात राहून त्याला ती कल्चर पण शिकायची होती आणि ज्ञानसुद्धा समृद्ध करायचं होतं, हे त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं. ठीक आहे. तुम्हाला मी तो उतारा वाचला आहे, वाचा आणि त्याचे उत्तर मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोविंग हॅज बीन कन्सिडर्ड ॲज द रिअल कंट्रीब्युशन ऑफ युआन स्वांग. म्हणजे युआन स्वांगचं कोणतं असं खरं एक होतं की त्याचं खरं कंट्रीब्युशन, त्याचं म्हणजे म्हणजे त्याचं देणगी त्याच्यामध्ये लाभलेली होती. तर बघूयात. हां, आता त्याने काय केलं होतं, ही पहिलं ऑप्शन आहे, ही मेटिक्युलसली रेकॉर्डेड, म्हणजे त्याने अतिशय नेटकेपणे ते रेकॉर्ड केलं. काय, हिज एक्सपिरियन्स अँड फिलिंग्ज, हे त्याचं उत्तर आहे. त्याने जे लिहून ठेवलेलं होतं. नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 41 बघा, विच ऑफ द फॉलोइंग हॅज बीन कन्सिडर्ड ॲज द रिअल कॉन्ट्रिब्युशन ऑफ युआन स्वांग, म्हणजे युआन स्वांगची खरी देणगी खालीलपैकी कोणती, असा त्याचा अर्थ आहे. खरं योगदान कोणतं, असा त्याचा अर्थ आहे. तर पहिलं, ही मेटिक्युलसली रेकॉर्डेड हिज एक्सपिरियन्सेस अँड फिलिंग्स, म्हणजे पहिलं जे आहे, ही मेटिक्युलसली रेकॉर्डेड हिज एक्सपिरियन्स अँड फिलिंग्स, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे त्याने अतिशय नीटनेटके पद्धतीने त्याला जो एक्सपिरियन्स आला भारतात असताना, तो त्याने भावना त्याने रेकॉर्ड केल्यात व्यवस्थित, नोंदून घेतल्यात व्यवस्थित, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे बाकीचे उत्तर त्याचे चुकलेले आहेत, लक्षात घ्या. हे त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42 बघा, द रायटिंग ऑफ युआन स्वांग आर कन्सिडर्ड ॲज रिलेवंट बिकॉज, म्हणजे युआन स्वांगचं लिखाण हे संबंधित होतं, याचं कारण काय, म्हणजे ते लागू पडतं किंवा ते संबंधित होतं, ज्याने जे लिखाण केलं ते अतिशय लागू पडतं. त्याचं कारण काय, त्याचं कारण हे की ही हॅड स्पेंड सम टाईम इन रॉयल कोर्ट्स, हे तर त्याने केलंच होतं, पण हे त्याला वरच्या वाक्याला ते लागू पडत नाही. ही वॉज ए स्कॉलर अँड जेंटल ऑब्झर्वर, म्हणजे तो काय होता, तो एक विद्वान होता, ही बरोबर आहे, आणि तो जेंटल ऑब्झर्वर होता, म्हणजे सौम्य निवेदक देखील होता, म्हणजे प्रत्येक गोष्टीला तो अतिशय बारीकपणे निहाळत असे, हे त्याचं उत्तर आहे. ही व्हिजिटेड इंडिया ॲज अ ट्रेडमन, भारतात त्याने ॲज अ व्यापारी म्हणून भेट दिली नाही, नन ऑफ द अबो नाही. त्याचं उत्तर काय आलं, 2. ही वॉज अ स्कॉलर, तो विद्वान होता आणि तो काय होता, सौम्य अभ्यासक देखील होता, ऑब्झर्वर देखील होता, असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट, मग 42चं उत्तर आलं 2. नेक्स्ट, चूज द वर्ड विच इज द मोस्ट नियरली द सेम इन मिनिंग ऑफ द वर्ड गिवन बिलो ॲज यूज इन द पॅसेज. पे, पे म्हणजे देऊ करणे. पेचा अर्थ काय, म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा आपल्याला. पेचा अर्थ काय, देऊ करणे, म्हणजे याचा खरं अर्थ होतो ऑफर, देऊ करण्याचं ऑफर. सेटल म्हणजे स्थानापन्न होणे. रिमिट त्याचा अर्थ येणार नाही. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणे. रिमिट म्हणजे काढून घेणे, असा त्याचा अर्थ आहे, हे येणार नाही. मग पेचा समानार्थी काय येईल, ऑफर, देऊ करणे, बहाल करणे, असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट, 43चं उत्तर आलं 1. प्रश्न क्रमांक 44 बघा, चूज द वर्ड विच इज द मोस्ट अपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड गिवन बिलो ॲज यूज इन द पॅसेज. आता याच्यात बघा, कॉमन, कॉमन इथं काय विचारलं आहे, विरुद्धार्थी विचारलं आहे बरं का. कॉमन म्हणजे सर्वसामान्य आढळणारे, सर्वकडे उपलब्ध असलेले. हां, आता डिफरंट म्हणजे वेगळे असं येणार नाही. रेअरली म्हणजे दुर्मिळ, हे त्याचं विरुद्धार्थी येईल. कॉमन म्हणजे सर्व ठिकाणी आढळणारे, रेअरली म्हणजे दुर्मिळ हे येईल. डिस्टिंक्ट एक खास वैशिष्ट्य असलेले हे येणार नाही. सेपरेट भिन्न हे सुद्धा येणार नाही. मग कॉमनचं काय येईल, रेअरली, हे त्याचं उत्तर येईल. म्हणून कॉमनलीचं विरुद्धार्थी शब्द काय, रेअरली. कॉमनचं 44चं उत्तर आलं 2. आता प्रश्न क्रमांक 45 नेक्स्ट बघूयात. हां, प्रश्न क्रमांक 45 उतारा संपला आपला. प्रश्न क्रमांक 45 बघा, हे समानार्थी शब्दाच्या जोड्या लावायच्या. सिनॉनिम्स, सिनॉनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्द, समान अर्थ असलेले शब्द. आता ॲप्टिट्यूड बघा, ॲप्टिट्यूडचा अर्थ होतो विद्वत्ता, गुणवत्ता, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जिथे येईल समानार्थी टॅलेंट, बरोबर आहे, टॅलेंट आलं, बरोबर. मग इथं आलं 3. दुसरं कॉस्मॉस, कॉस्मॉसचा अर्थ होतो ब्रह्मांड, विश्व, असा त्याचा अर्थ होतो कॉस्मॉस. मग इथे येईल युनिवर्स, लक्षात घ्या, युनिवर्स, बरोबर. तिसरं जेन्युनचा अर्थ होतो अस्सल, प्रामाणिक, खरा. जेन्युनचा अर्थ होतो अस्सल, प्रामाणिक, खरा. इथं येईल, इथं येईल ऑथेंटिक, ऑथेंटिक, ठीक. मग इथे 4 येईल खाली. मग चौथा जो आहे क्रुशियल, क्रुशियलचा अर्थ होतो निर्णायक, आटातटीचे, क्रुशियल. मग त्याचं येईल डिसिसिव्ह, डिसिसिव्हचा अर्थ देखील निर्णायक असा होतो. मग तो येईल 2. तर आपण बघूयात 3 1 4 2, 3 1 4 2 कुठे आहेत. 3 1 4 2, 3 1 4 2, म्हणजे ही पहिली जोडी, जे पहिलं जे आहे, पहिलं ऑप्शन, हे या समानार्थी जोडीचं प्रॉपर उत्तर आहे. बाकीचे चुकलेले आहेत, ते वाचायचे सुद्धा गरज नाही. हे जोड्या तुम्हाला इकडे लावून दिलेल्या आहेत. प्रत्येकाचे मराठीत अर्थ देखील सांगितलेले आहेत. ॲप्टिट्यूड योग्यता, गुणवत्ता, हुशारी, बुद्धिचातुर्य, असा त्याचा अर्थ होतो. ॲप्टिट्यूड टेस्ट असते, टॅलेंट टेस्ट असते, लक्षात घ्या. कॉस्मॉस म्हणजे विश्व, ब्रह्मांड, युनिवर्स, विश्व. जेन्युन अस्सल, खरा, प्रामाणिक. ऑथेंटिक म्हणजे प्रामाणिक, खरा. क्रुशियल निर्णायक, आटातटीचा, आणीबाणीचा.
डिसिसिव्ह, निर्णायक असा त्याचा अर्थ होतो. या सगळ्यांचे मराठीत अर्थ तुम्हाला लिहून दिले. म्हणून प्रश्न क्रमांक 45चं उत्तर आलं 1. नेक्स्ट, पिक आउट द सेंटेन्स इन कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री आता लक्षात घ्या. शकुंतला इज द बेस्ट. आता लक्षात घ्यायचं आपण, गुड, बेटर, बेस्ट, बरोबर आहे. म्हणजे ही झाली पॉझिटिव्ह, ही झाली कंपॅरेटिव्ह, ही झाली सुपरलेटिव्ह. लक्षात घ्या. ठीक आहे. शकुंतला इज द बेस्ट आपल्याला काय सांगितलं, कंपॅरेटिव्ह सांगितलं आहे नाही. महाबळेश्वर इज मोर कूलर, डबल कंपॅरेटिव्ह येत नाही. एकतर मोर कूल म्हणा किंवा कूलर म्हणा, हे वाक्य चुकलेलं आहे. बरोबर. पुढे, मुंबई इज मोर क्राऊडेड. मोर क्राऊडेड, मोर क्राऊडेड. मोर आपण तेव्हाच लावू शकतो, मोर आपण कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्हला तेव्हाच लावू शकतो जेव्हा त्याला ER लागत नसेल. आलं लक्षात. क्राऊडेडला आलं आहे म्हणजे हे वाक्य बरोबर. आपण क्राऊड म्हणतो, क्राऊडर म्हणतो, क्राऊडेस्ट असं म्हणतो का, नाही. मोर क्राऊडेड, मोस्ट क्राऊडेड, मोर क्राऊडेड, कंपॅरेटिव्ह डिग्री, हे उत्तर बरोबर. नेक्स्ट, मुंबई इज मोर क्राऊडर दॅन पुणे. हा इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला ER EST फॉर्ममध्ये घेता येत नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 46चं उत्तर आलं 3. मुंबई इज मोर क्राऊडेड दॅन पुणे. ठीक आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 47, आयडेंटिफाय द वर्ड फ्रेज गिवन बिलो दॅट कॅन रिप्लेस द वर्ड फ्रेज अंडरलाईन टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे बघा, आय रिव्हर्स्ड माय जॅकेट. रिव्हर्सचा अर्थ होतो उलटे करून परत घालणे, असं त्याचा अर्थ. बरोबर आहे. अपटर्न म्हणजे वरच्या बाजूने घेणे, वरून उलटणे, असा त्याचा अर्थ होतो. चेंज म्हणजे बदलणे. ओव्हरटर्नचाही अर्थ उलगडणे, उलटणे, उलटे पडणे, असा त्याचा अर्थ होतो. आणि टर्न इनसाईड आऊट म्हणजे सरळ असेल त्याला उलटा करणे, असा त्याचा अर्थ होतो. आणि या पर्यायाचा याच्याशी संबंध आहे, म्हणजे त्याचाच समानार्थी शब्द काय आला, टर्न इनसाईड आऊट, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 47चं उत्तर आलं 4. ठीक आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 48, चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे इनडायरेक्ट स्पीचचे 3 वाक्य आलेले आहेत, लक्षात घ्या. शी सेड टू मी शट द डोअर. शी सेड टू मी शट द डोअर. रिपोर्टेड स्पीच म्हणजे इनडायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट नॅरेशन, रिपोर्टेड स्पीच, लक्षात घ्या, समानार्थाचे शब्द आहेत. ठीक आहे. शी सेड टू मी शट द डोअर. दिलेलं वाक्य हे आज्ञार्थी आहे. आज्ञार्थी वाक्याला फक्त टू लावायचं आणि वाक्य जोडायचं, तिथं दॅट येणार नाही, काय येणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. हां, सी सेड टू मी टू शट द डोअर. सी सेड टू मी, इनडायरेक्ट स्पीचमध्ये सेड टू येत नाही, टोल्ड टू येत नाही, आस्क्ड टू येत नाही, आस्क्ड दॅट येत नाही, असे आले तर ते वाक्य चुकीचे असतात. हां हां, शी आस्क्ड मी टू शट द डोअर, हे वाक्य बरोबर आहे. इथं रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड वापरला आहे. जेव्हा आज्ञार्थी वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्बचा कोणताच अर्थ व्यक्त होत नसेल, म्हणजे त्याच्यात सल्ला दिलेला आहे, त्याच्यात विनंती केलेली आहे, त्याच्यात हुकूम केलेला आहे, आज्ञा दिलेली असेल, म्हणजे याच्यातून कोणताच अर्थ व्यक्त होत नसेल तर सरळ आस्क्ड किंवा टोल्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब लिहावे. मग इथे शी आस्क्ड मी टू शट द डोअर, हे वाक्य बरोबर आहे. पुढे शी टोल्ड टू मी, टोल्ड टू नंतर, टोल्ड नंतर टू येत नाही, हे वाक्य चुकलं. शी सेड टू शट द डोअर, हे वाक्य देखील चुकलेलं आहे, कारण त्याच्यात लिस्नरच गायब केलेला आहे, म्हणून ते वाक्य चुकलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 48चं उत्तर आलं 2. शी आस्क्ड मी टू शट द डोअर. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 49, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. आय हॅव गॉट इंद्राज लेटर येस्टरडे. लक्ष द्या, येस्टरडे हा असा टाईम एक्सप्रेशन आहे, तो फक्त साध्या भूतकाळात म्हणजे सिम्पल पास्टमध्ये येतो. कुठे येतो? सिम्पल पास्ट टेन्समध्ये येतो, लक्षात घ्या. आणि हा इथं काय आला आहे? परफेक्ट प्रेझेंट आला आहे, म्हणजेच हे वाक्य चुकलेलं आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये कोणतंच भूतकालीन शब्द वापरला जात नाही. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. नेक्स्ट, आय सॉ हिम ॲट द भुसावल स्टेशन लास्ट मंथ. लास्ट मंथ, येस्टरडे, लास्ट नाईट असे शब्द फक्त सिम्पल पास्टमध्ये येतात. सॉ V2 आहे, हा सिम्पल पास्ट आहे, हे वाक्य बरोबर आहे. डन. नेक्स्ट, यू हॅव मेट फातिमा ॲट द स्टेशन. यू हॅव मेट फातिमा ॲट द स्टेशन
आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स तेव्हाच वापरू शकतो जेव्हा ॲक्शन रिसेंटली कंप्लिटेड असेल आणि तिचं अस्तित्व जाणवत असेल, पण ॲक्शन होऊन जर वेळ झालेला असेल तर ती सिम्पल पास्टमध्ये येतं. इथं हॅव मेट नाही, फक्त मेट पाहिजे होता म्हणून ते वाक्य चुकलं, मेट. आलं लक्षात. मग प्रश्न क्रमांक 39मध्ये काय, फक्त बीच ऑप्शन बरोबर आहे. मग बी ऑप्शन आन्सरमध्ये कुठे येते बघूयात. 1 ए ओनली, नाही. 2 बी ओनली, नाही. 3 सी ओनली, सॉरी बी आहे ना तर ओके, बी उत्तर आहे ना, बी ओनली. सी नाही. ए बी अँड सी नाही. मग प्रश्न क्रमांक 49चं उत्तर आलं 2 बी ओनली. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न झालं काय बघ. 50 प्रश्न आहे बँकेनं. हां, आता प्रश्न क्रमांक 50 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द ब्लँक. आय डॅश डॅश दिस फिल्म 4 टाइम्स. जर वाक्यात वेळ दिलेला असेल म्हणजे डिजिटमध्ये 4 टाइम्स, 3 टाइम्स, मेनी टाइम्स, फॉर अ लॉंग टाईम अशी जर रचना असेल, फॉर द फर्स्ट टाईम अशी रचना असेल तर तो काळ, तो टेन्स पूर्ण वर्तमान काळ असतो. म्हणजेच त्याची रचना कशी असेल, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 अशी त्याची रचना पाहिजे. मग तुम्हाला इथे दिसतंय का बघा. मग उत्तर याचं असेल आय हॅव सीन दिस फिल्म 4 टाइम्स. आय हॅव सीन दिस फिल्म 4 टाइम्स. आय एम सीइंग नाही येणार, मग वॉज सीइंग नाही येणार, हॅव बीन सीइंग नाही येणार. तर प्रश्न क्रमांक 50चं उत्तर आलं, प्रश्न क्रमांक 50चं उत्तर आलं 1. आय हॅव सीन दिस फिल्म 4 टाइम्स. म्हणजे हा चित्रपट मी 4 वेळेस पाहिलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे 26 ते 50 प्रश्न होते ते आपण व्यवस्थित सोडून घेतलेत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण बघूयात की कोणत्या कोणत्या घटकावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मी त्याची तुम्हाला यादी करून देतो. त्याच पद्धतीने ह्या येणाऱ्या आगामी परीक्षेत तुम्ही त्याची तयारी करायची. आयोग फक्त म्हणतो, सिलेबस देताना काय म्हणतो, ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, कॉमन व्होकॅब्युलरी असं देतो. पण त्याच्यात काय काय ते डिटेल आपण आता बघूयात, कोणते कोणतं त्यांनी विचारलेलं आहे ते. आता बघूयात. पहिला जो घटक होता तो होता इडियम्स अँड फ्रेजेस. म्हणजे किती प्रश्न आलेले आहेत, इडियम्स अँड फ्रेजेसवर पहिला प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट आता पुढचा प्रश्न बघा. 27 नंबरचा जो प्रश्न आहे तो 2 नंबरवर आहे. तो कशावर विचारला आहे, मॉडल ऑक्झिलरीवर विचारला आहे. कशावर विचारला आहे, मॉडल ऑक्झिलरी व्हर्बवर विचारला आहे. म्हणजे व्हर्ब या चॅप्टरवर विचारला आहे. नेक्स्ट आता पुढचा प्रश्न बघा. 28 नंबरचा जो आहे तिसरा प्रश्न तो कशावर विचारला आहे, प्लॅन्स मे फॉल थ्रू ड्यू टू इनसफिशियंट फंड. म्हणजे हा प्रश्न देखील फ्रेझल व्हर्ब म्हणजेच इडियम्स आणि फ्रेजेस याच्यावर विचारला आहे. इडियम्स अँड फ्रेजेसवर विचारलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हिज हँडरायटिंग इज नॉट. म्हणजे हा जो प्रकार आहे रिकामी जागा भरा, फिल इन द ब्लँक्स. म्हणजे तो पार्ट काय असतो, फिल इन द ब्लँक्स हा सिच्युएशन म्हणून असतो. तिथे योग्य शब्द आपल्याला भरायचा असतो. म्हणजे फिल इन द ब्लँक्स आपण त्याला सिनॉनिम्स म्हणूयात, काही हरकत नाही. सिनॉनिम्स म्हणूयात म्हणजे कोणता शब्द फिक्स बसतो, रिकामी जागा भरा सिनॉनिमची, असा तो येऊ शकतो. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे कशावर आला, कॉमन एरर्सवर आला. ह्या दोन्ही ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ॲडव्हर्ब या चॅप्टरवर आहेत. कशावर आहेत, ॲडव्हर्ब ह्या चॅप्टरवर आहेत. कॉमन एरर आपण प्रत्येक चॅप्टरवर बघणार आहोत. लक्षात आहे, कॉमन एररवर आहे हा प्रश्न, ॲडव्हर्ब या चॅप्टरवर. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. हा आहे प्रश्न नॉन फायनाईट वर्ब म्हणजे कॉमन एरर्सवर आहे. नॉन फायनाईट्स वर्ब म्हणजे अपूर्ण अर्थाचे क्रियापदे ज्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे, जिरेंड आहे, पार्टिसिपल आहे. आलं कशात. नेक्स्ट आता पुढचा प्रश्न बघा. पंक्च्युएशनवर प्रश्न आला आहे बघा. पंक्च्युएशनवर प्रश्न आला आहे म्हणजे आपल्याला कोणते टॉपिक्स करायचे आहेत अभ्यासासाठी ते आहेत. ॲडिशनल पण करूयात आपण. हा पंक्च्युएशनवर प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट प्रोनाऊन. प्रोनाऊनवर प्रश्न आलेला आहे. इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊनवर प्रश्न विचारलेला होता, लक्षात घ्या. प्रोनाऊनवर प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगवर प्रश्न आलेला आहे. क्वेश्चन टॅगवर देखील प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे ही त्याची लिस्ट करायची आहे तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला सिलेबस घ्यायचा आहे. क्वेश्चन टॅग आपल्याला घ्यायचा आहे. नेक्स्ट पुढे. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस
म्हणजे पॅसिव्ह व्हॉईसवर प्रश्न आहे. पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे ॲक्टिव्ह पॅसिव्हवर प्रश्न आहे, लक्षात घ्या. पॅसिव्ह व्हॉईसवर प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न बघूयात. चूज द बेस्ट इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचवर प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढे. हा परत डायरेक्ट इनडायरेक्टवर आहे, लक्षात घ्या. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचवर आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट क्लॉजवर प्रश्न विचारला आहे मित्रांनो. बघा क्लॉज, क्लॉज उपवाक्य, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट तर 39 चेंज द व्हॉईस. परत चेंज द व्हॉईस व दुसरा क्वेश्चन आला, चेंज द व्हॉईस, लक्षात घ्या. नेक्स्ट झालं. पुढे एक कॉम्प्रिहेन्शन आहे, 5 मार्काचा उतारा आहे तुम्हाला. कॉम्प्रिहेन्शन आकलन, त्याच्यावर 5 मार्कासाठी आहे, विचारलेला आयोगाने. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्या 5 प्रश्न आहेत. ठीक आहे. आता पुढचं बघा. सिनॉनिम्सवर जोड्या जोडव्या आहेत. सिनॉनिम्स हा घटक आहे, लक्षात घ्या. म्हणजे समानार्थी शब्द याच्यावर विचारलेला आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणजे ॲडजेक्टिव्हच्या भागावर विचारला आहे. डिग्री ऑफ कंपॅरिझन या भागावर विचारलेला आहे. नेक्स्ट हा पण काय आहे, सिनॉनिम्स आहे. नियरेस्ट मिनिंग म्हणून म्हणतो. सिनॉनिमवर जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत, लक्षात घ्या. तो आपल्याला व्यवस्थित भाग करायचा आहे, सिनॉनिम्स. ठीक आहे. मी काय करणार मित्रांनो, तुम्हाला जे आयोगाने विचारले प्रत्येक टॉपिकवर ते सगळे प्रश्न घेणार आहे सिलेबस शिकवल्यानंतर लगेच, म्हणजे जेणेकरून तुमचं माइंड प्रॉपरली सेट होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न, पुढचा 48वा प्रश्न बघा. हा सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्टवर आहे. बघा याचे 3 प्रश्न आलेत, डायरेक्ट इनडायरेक्टवर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हे तुम्हाला एकदम व्यवस्थित शिकावं लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट चूज द करेक्ट सेंटेन्स. हा टेन्सवर आहे. कशावर आहे? कॉमन एरर्स आहे, हा टेन्सवर आहे. आलं का लक्षात? पण टेन्स बेस आहे करेक्शन. नेक्स्ट आता हा जो आहे 50 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे, हा सुद्धा टेन्स बेस आहे, लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण 2017मध्ये डिपार्टमेंटल PSIला जे क्वेश्चन्स विचारले गेले होते ते 4ही ऑप्शन मिळून आपण सोडून घेतलेत. आणि कोणत्या कोणत्या घटकावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, आयोगाचा फोकस कोणत्या घटकावर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. मी त्याची लिस्ट पण तुम्हाला करून दिली आहे. हा व्हिडिओ बघत असताना पॉज करत असताना त्याची लिस्ट तयार करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा होईल. अभ्यास करत असताना आपलं सिलेबस अतिशय सिस्टमॅटिक होईल. त्याच्यानंतर आयोगाने विचारलेले प्रश्न डिस्कस होतील. त्याच्यानंतर एरर्ससुद्धा मी काही ठिकाणी तुम्हाला देईल. मी फळ्यावरच रायटिंग स्वरूपात घेणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल. काही जर कळलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट आमचा फोन नंबर घेऊन आम्हाला फोन करू शकतात, किंवा टेलिग्रामचा जो आम्ही ग्रुप केला आहे विद्यार्थ्यांच्या डिस्कशनसाठी त्याच्यावरही तुम्ही मेसेज करू शकतात. धन्यवाद.